मित्रांनो आता आम्ही इथून पुढे जाणार आहे मंचरला आणि मंचरवरनं थोडासा नाश्ता वगैरे करून आम्ही निघणार आहे नाशिकसाठी. मी तर ऍपल खाणार आहे. मी तर सध्या डाएट वर आणि आम्ही आमचं थोडं सामान जे आहे ते चिवडा वगैरे सगळं घेतलेलं आहे. आणि लसूण फ्लेवरचा चिवडा एकच नंबर. आणि नाशिकला गेल्यानंतर मित्रांनो आम्हाला ट्रेन आहे तिथून 7 वाजता बसायचं आहे आम्हाला आणि त्यानंतर आम्ही डायरेक्ट जाणार सकाळी शेगाव 4 वाजता. तर मित्रांनो आता वाजलेले आहेत 3 आणि आम्ही कम्प्लीट आता पोहोचलो आहोत मंचरला. तर आता आम्हाला नाशिकसाठी निघणार आहे. नाशिकसाठी इथून बस धरायची आहे. तर आता पाहू आपण. तर बसमध्ये भेटल्यानंतर बसमध्ये आम्ही जसं बसू त्यावेळेस आपण कनेक्ट करू मित्रांनो. तोपर्यंत तुम्ही खुश राहा, स्वस्थ राहा, समर्थ राहा. दाबून कचोरी खायची, दालबट्टी खायची. आता आमचा नाश्ता करायचा प्लॅन होता इथं. पण करू आम्ही नाश्ता करू मित्रांनो. नाश्ता करू आम्ही. जर बस जर लवकर नाही आली तर करू. हा मित्रांनो बरोबर आहे. तर मित्रांनो आता आम्ही इथं ढाब्यावरती थांबलेलो आहे चहा नाश्ता घेण्यासाठी. आता हा मनीष तुम्हाला सांगणार आहे समोर नेमकं काय विषय. बसमध्ये खूप गर्दी आहे मित्रांनो. बसायला सुद्धा जागा नाही. मला खूप उलटीसारखं होतं तिथं. पण मी खूप सहन करून प्रवास करत आहे. आता आम्ही चहा घेणार आहे. मागे हॉटेल बघू शकता तुम्ही. एक नंबर सगळं इथं महाग होतं पण ही जी वस्तू जी आहे आम्हाला अफोर्डेबल आहे. आणि मनीष ते आमच्या टीम होणार. थँक्यू मनीष. तर मित्रांनो आता आम्ही नाशिकमध्ये उतरलेलो आहे. आता आम्ही चाललोय आमच्या ट्रेनच्या दिशेने. आता आकाश समोरचं तुम्हाला सगळं सांगेल मित्रांनो. ट्रेन मध्ये आपण बघू की आता जागा भेटेल की नाही. लवकरात लवकर 7 वाजता का ट्रेन लागलेली आहे तिथं मित्रांनो. 7 मिनिटाचा रस्ता आहे आणि आता आम्ही बघणार आहे की आम्ही किती वाजता पोहोचणार आहे. आम्ही थोडं लेट झालेलो, अर्धा घंटा टोटली. अर्धा घंटा गाडी लागलेली आहे मित्रांनो तिथं. आपल्याला जागा भेटेल की नाही भेटेल. नाही भेटल. जर जागा नाही भेटली मित्रांनो तर स्टँडिंग परत जावं लागणार. 5 तास परत उभा टाकून. समोर बघ भाई गाडी खाली नाही. ओ माय गॉड, आता मी रिक्षा खाली येऊन मरणार होतो मित्रांनो. जीव वाचला माझा. ओ माय गॉड. तर मित्रांनो इथून भरपूर आम्हाला आता बसेस. नाशिक सिटी कशी वाटली तुम्हाला आदित्य? लवकरात लवकर. एक नंबर भाई, एक नंबर भाई. एक नंबर कसं काय वाटली ते पण सांगा. पकडून विचारण्यात येते की नाशिक यांना कसं वाटलं, मनीषला कसं नाशिक वाटलं. कसं वाटलं मित्रांनो एक नंबर सिटी आहे. इन्फ्रास्ट्रक्चर भारी आहे मित्रांनो. ते चला. तर मित्रांनो हा आदित्य, हा मनीष आणि आकाश आता आमची तिकीट काढतोय मित्रांनो. तर बघूया आता आपण तिकीट कसं निघतंय आणि लवकरात लवकर तिकीट काढून आपण आपले डेस्टिनेशन करणार आहे. हे बघा आता आम्ही तिकीट बुक करतोय 4 जणांसाठी मित्रांनो. कारण की मनीषला टेन्शन पडलं आता की रात्री त्याला झोप भेटणार आहे की नाही. जर त्याला जागा भेटली नाही मित्रांनो तर मनीषच्या लाईफमध्ये एवढा स्ट्रगल होणार आहे तेवढा कुठंच होणार नाही मित्रांनो. आदित्य तर एकदम चिलमध्ये आहे कारण की आदित्यमध्ये जो जोश आहे तो कुठं नाही मित्रांनो. तर मित्रांनो आता अंदर चाललेले आहे. आकाश भाऊ आमच्या अंदर चालले. ट्रेन कुठं लागली ती माहिती नाही आम्हाला. कन्फर्म तिकीट काढून झालेलं आहे. बघूया आता कुठं मित्रांनो. हे रेल्वे स्टेशन आहे आणि मनीष आता जाऊन डायरेक्ट ट्रेन शोधतोय भाई. मनीष फुल टेन्शनमध्ये आहे. मनीषचे चेहरा बघा एक वेळ तुम्ही. आता आम्ही ट्रेनच्या दिशेने चाललेलो आहे. बघूया आता आम्हाला ट्रेन भेटते की नाही. आमचे आदित्य गंभीर आहे जे की नेव्हिगेटर आहे आणि हा घाबरलेला आहे. यांना काहीतरी दुसरीकडे जायचं आहे. मनीष पहिल्यांदा आलाय मित्रांनो रेल्वे बघायला आणि मनीष खुश. मी ऑलरेडी नागपूरचं स्टेशन बघितलं आहे. ते पण याच्यापेक्षा मस्त आहे. तर मित्रांनो हे सगळे चौकशी करत आकाश आमचे मेन प्रमुख कार्यकर्ते. आणि हे बघा काहीतरी वेगळीच रिलॅक्स झोन पण आहे मित्रांनो. आता आम्ही चाललेलो आहे आमच्या इकडे 4 नंबरच्या गेटकडे. पण ते भेटण्यासाठी थोडासा ट्रबलचा आम्हाला फेस करावा लागतो आहे ट्रबल. आणि आता मनीषचं का म्हणणं आहे की एक्सिलेटरने जाऊ. पण मला तरी वाटतं की आम्ही पायऱ्या घ्यावा कारण की एवढा वेळ आमच्याजवळ नाही आहे. कारण मनीषला फार जोराची आलेली मित्रांनो आठवण जेवण्याची. मनीषला आलेली मित्रांनो आठवण जेवण्याची. त्यामुळे मनीषला लागली आता भूक. पळतोय मनीष आमचा. हे बघा मित्रांनो. गाडी बहुतेक लागलेली आहे मित्रांनो. मनीषची खुशी बघा मित्रांनो. मनीषची खुशी बघा. मनीषला गाडी खाली भेटलेली आहे. मनीषची खुशी बघा. मनीषचं म्हणणं गाडी ही आहे पण आता आकाश म्हणतोय गाडी इकडं आहे. मनीषला काहीच माहिती नाही तरी पण मनीष ट्राय करतोय मित्रांनो. बघूया आता मनीष चढतोय. मनीष जिंदगीमध्ये पहिल्यांदा जातो मित्रांनो ट्रेनने.
आता यांना विचारूया आपण. आता सगळे आलेलो मित्रांनो इथं. फुल गाडी खाली आहे. आकाश कोणची गाडी आहे भाई? शेगाव अमरावती गाडी मित्रांनो ही जी आहे ती शेगाव अमरावती गाडी आहे मित्रांनो. बघा एक वेळ. आणि पूर्णपणे खाली गाडी आहे मित्रांनो ही खाली. आणि मनीषचा चेहरा बघा एक वेळ. तुम्ही दिसणार नाही तो अंधारामुळं. मित्रांनो हे बघा शेगावचं जवळपास रेल्वे स्टेशन आहे. सकाळचे 3 वाजलेले आहेत. आम्ही एक्झिट मारत आहे. हा आदित्य गंभीर आहे जो तोंडाला रुमाल बांधून फिरतोय. हा मनीष तोंड दाखव तुझं इकडं बघ. हा इकडं. आणि हा आकाश आखू. आणि हा मी गाईज. आता आपण जाऊया समोर. गर्दी बघा मित्रांनो. सकाळचे 3 वाजलेले आहे पण तरी गर्दी बघा. हे सगळे पब्लिक जवळपास दर्शनासाठी झालेले आहे. काय वाटतं आकाश तुम्हाला? हो. आणि ही बघा रेल्वे. तर मित्रांनो आकाश जो की आता वाट बघतोय ऑटोची. आणि आदित्य टायर्ड झालेला आहे. आदित्यला आराम करायचा आहे पण आम्ही करू देणार नाही तो ऑब्व्हियसली. आणि हा मनीष त्याचं तर काहीच म्हणणार नाही. मनीष तो खुश आहे बाई. तर मित्रांनो आता ऑटो पकडून आम्ही जात आहे. आली बाई खतरनाकमध्ये मंदिराकडे जात आहे. थंडीला आहे इकडे बिल्डिंग वगैरे जास्त हेच नाही ना. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत श्री संत गजानन महाराज श्री क्षेत्र इथे भक्तिनिवास या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. आणि आता आम्ही डॉर्मेटरीवरती रूम भेटेल का याची आम्ही आता इथं बेड सिस्टीमवरती प्रत्येकाला बेड देण्यात आणि लॉकर देण्यात येते मित्रांनो. तर आता आम्ही त्याच प्रोसिजरसाठी पुढे जात आहे. आणि आदित्य आणि हे दोघं तर गंभीरमध्ये एकदम टेन्शन घेत आहे. जसं आदित्यचं नाव गंभीर आहे तसं तो गंभीरच आहे मित्रांनो पहिल्यापासून. आणि जसं मनीषचं नाव मनीष आहे तर तो मनीष सारखा. यस. तर आता आपण पुढे जाणार आहेत आणि बघूया. संडे आणि गुरुवारला मोस्टली गर्दी राहतेच मित्रांनो इथं. तर बघूया आपण. एवढा सकाळी 3 वाजता आपण बघा मित्रांनो एवढी गर्दी म्हटल्यावरती. सकाळी 6 वाजता 7 वाजता लाईनमध्ये काय असेल मित्रांनो विचार करा तुम्ही. तर मित्रांनो आता आम्ही जात आहे मंदिराकडे. मंदिराच्या गेटवरती. आता भेटूया तुम्हाला गेटवरती. आता आम्ही आमचे जे चपला वगैरे आहेत ते ठेवलेले आहे. तर आता आम्ही बॅग वगैरे ठेवण्यासाठी जात आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता आम्ही अंदर जात आहे. असं तुम्ही बघताय मनीष फुल खुश आहे. तर मित्रांनो आता आम्ही आतमध्ये जात आहे. खाली उतरत आहे. हा आकाश मनीष आदित्य सगळे आमच्यासोबत आहे मित्रांनो. आता आपण खाली गेल्यावरती भेटू मित्रांनो. मंदिरामध्ये जर का शूटिंगची परवानगी असली तर आपण काढूया. नाहीतर मग शूटिंग काढणं काही होणार नाही मित्रांनो. भेटूया आपण नंतर खाली. तर मित्रांनो आता आम्ही महालक्ष्मी मंदिरामध्ये आलो होतो. तर मित्रांनो आम्ही इथं महालक्ष्मी टेम्पलमध्ये आलो होतो. तिथं आम्हाला थोडंसं मागं सगळं दिसलं खेळताना. आणि इथं सगळे लहानपणाचे जे यांच्या अंगातले किडे होते ते सगळ्यांच्या बाहेर आले. खास करून हा मनीष आणि सगळ्यात जास्त खेळणारा हा आदित्य. याचा व्हिडिओ एक पुरा बनवलेला आहे तो आम्ही टाकणार आहे. आकाश काय वाटतं आकाश या दोघांपैकी कोणामध्ये सगळ्यात जास्त किडे आहे खेळण्याचे? काय वाटतं तुला? आदित्य हा फारच स्पोर्टी पर्सन आहे. डोका खाली कर. डोका खाली कर. डोका खाली कर रे. उलट होतोय. उलट
नाही, नाही होत होतं, तिथे join. थांब, थांब. आताच कुठं आता जरा थांब. ए, दोघांच्या पाहणं जाऊ उलट. अरे ए बाई. जाऊ दे, बस झालं चल, आता चल. जेव्हा थांबेल तेव्हा थांबेल. नाही रे, जेव्हा हा, तेच ते थांबलो मी. अरे बस तिकडून. अरे बस नाही तिकडून. अरे ये हम है, ये हमारी फाड़ी. हा, चल जा. हो हो मनीष ऍडव्हेंचर. अरे हायस का गेलास? लहान लेकरांसाठी जाय रे ते, बारीक लेकरांसाठी जायचं. अरे हात सोड ना तू, हात सोडायचा. तर मित्रांनो, आता आम्ही महालक्ष्मी मंदिरामध्ये आलो होतो आणि इथं आम्ही सगळं एन्जॉय केला. आदित्यनी खूप मोठा एन्जॉय केला, मनीषनी पण. तर एवढं सगळं करून आता आम्ही चाललो मित्रांनो इथून आनंद सागरला. तर भेटूया आपण आनंद सागरमध्ये. आकाशला भूक लागली असते त्यामुळं आकाशने पोंगे घेतले. हा काय बाई. मनीष सांग यांना, सांगतो त्या बाई. पोंग्याबद्दल, या पोंग्याबद्दल त्यांना विशेषतः सांग पाहिजे. घरी तर मी म्हणजे ते पोंगेमध्ये झोपेल राहतो बाई डायरेक्ट. तर मित्रांनो, हे एंट्री गेट आहे आनंद सागरचं. इथून आतमध्ये हे बघा मित्रांनो काय प्रतिमाचं स्कल्पचर आहे इथं. इथं हं. पाहून मला फार आनंद झालेला आहे. हं. आणि मी एवढेच म्हणू इच्छितो हं. की फारच सुंदर आहे. आधी तर तुझं काय म्हणणं? स्ट्रक्चर तर भारीच आहे. हं. मनीष तुझा रे बाई काय म्हणणं? जे आर्किटेक्चर आहे, हं. आर्किटेक्चर जे आहे फारच सुंदर आहे. हं. गजानन महाराजांची मूर्ती पण आहे. येस येस ॲब्सोल्युटली. तर आनंद सागरमध्ये फक्त सागराचा तुम्ही लाभ घेऊ शकता, पण आनंद काही भेटणार नाही तुम्हाला. तर त्याच्यासाठी आणखी 1-2 वर्ष थांबा तुम्ही, त्यानंतर एक चांगली ट्रिप काढून या. येस. पण शिगावीचा योगी गजानन महाराज यांचे दर्शन घेतल्याशिवाय जाऊ नका. आणि त्या गोष्टीसाठी नक्की तुम्ही कधी पण येऊ शकता. पण कचोरीसाठी जर यायचं असेल तर मग 1115% यात. कचेरीचा लाभ घेऊन जा. शेगावची कचोरी म्हणजे इट इज अ डेलिकसी. संपलेलं आहे आमचं आमचं जे म्हणजे हे होतं, कारण की आम्ही काल पण एवढा प्रवास केला ट्रेनचा वगैरे, त्यामुळे आमची झोप झालेली नाही. त्यामुळे पण आम्ही थोडंसं नर्वस आहे. अर्धा तास झोपलो असावा माझ्या पूर्ण 8 तासाच्या प्रवासामध्ये. तर मित्रांनो, आता नक्कीच आम्ही निघतोय इथून. एक्झिट मारलेला आहे. तर आता आम्ही जातोय आमच्या भक्तिनिवासला. तिथे राहण्याला थोडंसं आम्ही झोपवर येऊ. त्यानंतरची जर्नी तुम्हाला सांगू मित्रांनो. तोपर्यंत बघत राहा आणि भेटू आपण थोड्याच वेळामध्ये.